असे एकलव्य घडले की त्यांची गुरुवर निष्ठ होती, त्यांची सर्व शिक्षकावर निष्ठ होती, त्यांच्यासमोर ध्येय होत, एकलव्याकडे ध्येय होत. जसा अर्जुन घडला, जसा अर्जुन बाण मारतो तसा मी गुरु शिवायही बाण मारू शकतो. की एकलव्यामध्ये एक आत्मप्रेरणा होती, आत्मविश्वास होता आणि तो आत्मविश्वास माझ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावा त्यासाठी ते एकलव्य. ते जे धनुष्य बाण आहे ती दिशा आहे, जीवनात दिशा असावी लागते. कारण दिशा नसेल तर दशा जगाचा. आणि म्हणून त्या ग्रुपला एकलव्य अशा प्रकारचं ते नाव दिलं, समर्पक ठरलं. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये अगदी योग्य अशी दिशा घेतली. मी पहिल्यापासून विद्यार्थी माझं कळत नाही. जर शाळा हे जर मंदिर असेल, शाळा हे जर मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये येणारा जो विद्यार्थी असेल तो विद्यार्थी कोण असेल, तो ईश्वर असेल, तो देव असेल. आणि जर त्या देवाची पूजा करणारा जो पुजारी असेल तो पुजारी कोणता असेल, तो शिक्षक असेल. म्हणून जो शिक्षक या मंदिरामध्ये काम करतो आणि त्या मंदिरामध्ये विद्यार्थी आहे जे देवाच्या रूपाने आहे, त्याची पूजा करतो, त्या शिक्षकाला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडत नाही. हे आपलं समोर आम्ही फक्त शिकवलं नाही, वर्गामध्ये फक्त शिकवलं नाही. मी नेहमी समजलं, कारण जसं माझं वय वाढत गेलं तसंच माझ्या भूमिका बदलत गेल्या. संस्कार तेवढे हे पुस्तकी ज्ञान तर मी नाही म्हणत तुला नाही, पुस्तक घ्या घरी वाचत बसा, आमची काही गरज राहणार नाही. पुस्तक त्याचा अभ्यास तुम्ही घरी करू शकता, पण पुस्तकी ज्ञानासोबत इतर तुम्हाला जी संस्कार सिद्धी मिळते ती इथे ती शिक्षकांनी दिली जाते. म्हणून संस्कार आम्ही दिले. मी सहज आमच्या वर्गामध्ये मुली असतात, आपल्या मुलं सहज मी म्हणायचो, मुलांना म्हणायचो, दुपारी घरी गेल्यानंतर तुम्ही सहज विचारा फक्त आपल्या आईला, आई तू जेवलीस का, एवढंच विचारा. शाळा तुम्ही सुटले लगेच घरी गेले, बसले, टोपलं काढलं, पाचलं घेतलं, खात बसले, असं करू नका. हे तुम्हाला नाही सांगितले, कारण त्यावेळेस माझं वय दिला अनुभव. जसं मला अनुभव येत गेला तसं मी अलीकडच्या काळामध्ये सांगत. तुम्ही बोला, तुम्ही घरी गेलात ना तर आईला विचारा फक्त एक शब्द, आई तू जेवलीस का. तुम्ही एवढा एक शब्द जर तुम्ही आईला घातलं तर आईचा ऊर असं भरून येईल की माझ्या मुलानं मला विचारलं आई तू जेवलीस. संध्याकाळी आईजवळ बसा, स्वयंपाक करते नाही तर बसा, आई तुला भाजी निवडून देऊ का, मी तुला लसूण निवडून देऊ का. अहो एवढा एक शब्द तुम्ही आईला बोलला तर आई पूर्ण गल्लीमध्ये सांगू शकेल माझा बाबू, माझा दादा मला असं असं सहकार्य करत. हे प्रेम, ही भावना आई वडिलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आपण मुलांनी केला पाहिजे. मुलींना आता ते मुलीने सांगितलं, नेहमी सांगायचं, आता ते मुली उदाहरण दिलं वर्गात नेहमी सांगायचं. आता तेच उदाहरण तुम्ही सांगतो की ज्यावेळेस माझं वय जास्त वाढलं, ही प्रेम प्रकार कधी आपल्याकडे झालीच नाही. आमच्या मुली 11-12च्या म्हणजे ही प्रेम त्याच्यावरती कधी नाहीच, कधीच नाही. आयुष्यात वय 30 वर्षामध्ये नाही होतीलच कशी हो. कारण वर्गात बसलेले जर विद्यार्थी बहीण भाऊ असतील तर तो प्रकार घडणारच कसा, घडूच शकत नाही. पहिल्या दिवशी जेव्हा विद्यार्थी वर्गात येईल तेव्हा आम्ही सांगायचं, बाबू विद्यार्थी तू कोण आहे, मुलगा आहे, तू माझा मुलगा आहे. मुलगा विचार तू कोण आहे, माझी मुलगी. मग तू जर माझा मुलगा, तू जर माझी मुलगी, तुमचं नातं काय झालं. मुलं सांगायची बहीण प्रश्नच नाही ना. ही जे संस्कार आम्ही केले, आमच्या सर्व सहकार्यांचे संस्कार केले, त्याचा हा सन्मान आहे. हा सन्मान माझ्या मी त्यावर सांगले एकटा काही करू शकतो. हे सर्व लोकांचा, सर्व शिक्षकांचा सन्मान आहे. अनेक भूमिका घेतल्या, कधी मित्र होतो, कधी मार्गदर्शक होतो, कधी कठोर प्रशासन होतो. बरोबर तुम्हाला माणसं सरळ घडत नसतात त्यांना, पण काय होतं बऱ्याच वेळा घडत असताना फक्त एकच हात दिसतो, एकच हात दिसतो. कारण जसं कुंभार माणसं घडवतो तेव्हा आतून किती हात असतो, तो हात दिसत नाही आणि वरचा जो हात असतो त्याच्यामध्ये हातार असतं आणि त्याला मारत चालतो. आपण काय समजतो, अरे हा मडक्याला मारतोय, पण आज जो एक हात असतो तो प्रेमाचा हात असतो. तो हातला तो हळूहळू हातात फिरवत असतो आणि वरून तो मारता हात असतो. तसं शिक्षक मारतात, बोलतात, ते फक्त वरून बोलतात, त्यांच्या आतमध्ये मात्र प्रेम असतं. मी जेव्हा ही मुलं मला भेटतात ना, मी तेव्हा म्हणतो अरे तुम्हाला त्या शिवाय द्यायचं नाही, खूप पाठीमाग बोललं असतं. आता बोलायला काही हरकत नाही. मला पाठीमागं मुलं म्हणायचे, आमचे सर्व म्हणायचे की हिटलर आहे म्हणायचे. तोंडात कोणी बोलत नव्हतं, पण त्या काळात मुलं म्हणायची हिटलर आहे म्हणायचे. पण त्याला आज ते कळलं की शिस्तमुळे काय होतं. कारण माणूस शिस्तीमुळेच घडतो आणि माणूस बेशिस्तीमुळे बिघडतो, हे आज त्यांना कळेल. खरं तर सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण जर असं विचारणार, सर्वात श्रीमंत व्यक्ती आज मी आहे.
हिऱ्यासारखे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, तो माणूस गरीब असू शकतो? गरीब, कारण विद्यार्थी हेच हिरे असतात. कारण त्याच्यावर असला जो प्रामाणिकपणा आहे, त्याच्यावर असला जो स्वाभिमान आहे, हेच त्याची हिरे असतात. फक्त एक छोटंसं उदाहरण सांगतो की एक विक्रेता, उंटाचा विक्रेता असतो. व्यापारी उंट घ्यायला जातो, त्यांच्या सौदा होतो, तो उंट तो घरी आणतो. त्या उंटाच्या पाठीवर एक झूल असते. तो व्यापारी आपल्या नौकराला सांगतो ती झूल काढून टाक, झूल घेऊन ये. हा नौकर जातो, झूल काढतो, पण झूल काढत असताना त्याच्या खात्याला एक पिशवी सापडते. तो पिशवी नौकर त्या व्यापाऱ्याकडे आणतो. खोलून पाहतात तर त्याच्यामध्ये हिरे असतात. मालक म्हणतो ही हिरे घे आणि ज्याच्याकडून आपण उंट खरेदी केला त्याला आपण नेऊन देऊया. नोकर म्हणतो मालक तुम्ही मूर्ख झालात का? हिरे आहे, हिरे हे हिरे नाही, याची किंमत किती आहे? व्यापारी म्हणतो आपण उंट खरेदी केला, आपण हिरे नाही खरेदी केली. ही हिरे आपल्याला त्यात परत द्यायला पाहिजे. दोन्ही नौकर आणि तो व्यापारी हिऱ्याची पिशवी घेऊन त्या ग्राहकाकडे जातात, त्या उंटाच्या मालकाकडे जातात, पिशवी देतात आणि मग तो मालक म्हणतो तुम्ही आता एवढं काम चांगलं केलं तर तुम्ही यातला एक हिरा काढून घ्या, एक हिरा घ्या तुम्ही. व्यापारी म्हणतो मी पहिले 2 हिरे काढून घेतले. तो ग्राहक ओरडतो मला न विचार हिरे काढून घेतले, मी मोजून पाहतो. तो ग्राहक त्याचा उलट होता, तो मालक तो काय करतो हिरे मोजतो. हिरे तर बरोबर भरतात, हिरे तर बरोबर आहे, म्हणजे हिरे 2 घेतले कुठून? हिरे तर जे 100 हिरे आहेत त्याच्या पिशवीमध्ये जेवढे होते तेवढे आहेत, पण तुम्ही तर म्हणता 2 हिरे घेतले, पण हिरे आहेत कोणते? तर तो सांगतो प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान हेच माझे 2 हिरे आहेत आणि ते जो 2 हिरे आहेत ते एवढं असल्यानंतर मला काय कळतं? काही कळत नाही. अहो माझं जीवनच असं विचार ठेवले. मी घरी जास्त वेळ दिला नाही, घरी जास्त वेळ दिला नाही. मला जे करायचं ते घरी जर आलो आमचं माझ्या डोक्यात शाळेचा विचार असेल, शाळेचं काय करायचं तोच विचार असायचा. घरच्यांचं सहकार्य मला लागलं, मी त्यांनाही धन्यवाद देतो. खरं तर उदाहरण द्यायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा असं आपण म्हणतो की शिक्षकाला मुलं घडतात, असं तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणात, तुम्ही सांगा सांगितलं की आम्ही या सरांना म्हणलो, आम्ही त्या सरांमुळे घडलो, आम्ही सर्व सरांमुळे. पण मी तर असं म्हणेन शिक्षक हा विद्यार्थ्यामुळे घडत नसतो. शिक्षकाला विद्यार्थ्यामुळे महत्व प्राप्त. मी असं म्हणेन विद्यार्थ्यामुळेच शिक्षकाचं महत्व वाढतं. विद्यार्थ्यामुळे शिक्षकाचं महत्व वाढतं. एक छोटस उदाहरण सांगतो. मी आता मला जो हार घातला, तो हार घातला, या हारामध्ये 2 घटक असतात. एक फुलं असतात, दुसरा दोरा असतो. आता मला सांगा त्या हारातली जर फुलं काढली, आणि तो दोरा जर खाली टाकला, मला सांगा त्या दोऱ्याला कोणी हात लावतो? हात लावणार नाही दोऱ्याला. त्या दोऱ्याचं महत्व तेव्हा वाढतं जेव्हा ही फुलं त्या दोऱ्यामध्ये जाऊन अडकतात, तेव्हा त्या दोऱ्याचं महत्व वाढतं. मी दोरा आहे, तुम्ही माझे विद्यार्थी फुलं आहात. जेव्हा तुम्ही जे केलं त्या दोऱ्यामध्ये अडकले तेव्हा माझं महत्व. अहो फुलाचं महत्व कुठं? बिना दोऱ्याच्या फुलाचं महत्व असतं. फुलाचं महत्व वाढण्यासाठी दोरा पाहिजेच अशातला भाग नाही. रिकामं फुल जरी घेतलं तर आपण देवाच्या चरणावर तिथं दोऱ्याची गरज राहते. परंतु दोऱ्याचं जर महत्व वाढत असेल तर तिथं फुलाची गरज असते. तुम्ही माझे फुलं आहात, शिक्षक हा तुमचा दोरा असतो. दोरा फक्त अनेकांना एकत्र करण्याचा प्रयत्न, पण त्यातून जो सुटला ना तो मग सुटला. एखादा फुल जर गळालं त्यातून, असे गळाले अनेक फुलं गळाले, जे धरून राहतील, फुलाला धरून राहतील त्याचं महत्व आहेत. आपल्यामध्ये भरपूर फुलं आहेत. म्हणून एकजूट ही सर्वात महत्वाची, एक ताकद ही सर्वात महत्वाची आहे. आणि ती फुलं आणि तुम्ही आहात. हे तुम्हाला माझा मोठेपणा काही कामाचा नाही. मी काहीच केलं नाही. मी फक्त माझं कर्तव्य फक्त कष्ट केलं. तुम्ही कष्ट केलं म्हणून तुम्ही उभे राहिले. तुमच्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत. आमचं काम फक्त काय होतं, शिक्षक फक्त दिशा देत होतं, पण ती दिशा मात्र शिक्षण योग्य पद्धत केली पाहिजे. असं फिरता फिरता जर शिक्षक म्हणला तो असं उलट फिर चुकला. अजून ग्रामीण भागामध्ये अजून शिक्षक सांगतात बरं शिक्षक तू कॉपी कर कॉपी. आमच्याकडे कॉपीचं सेंटर आहे.
सांगतात. पण मी असा शिक्षक आहे, मी पहिल्या कॉपीच्या विरोधात माणूस. आमच्याकडे सेंटर होतं, 15-16 वर्ष मी केंद्र पुरवायला नाही कॉपीच करू. एक विद्यार्थी माझे एक गोष्ट नापास हो, काय नापास झाला तरी चालेल, पण तू कॉपी करायचं. कारण ज्यांनी कॉपी करून पास झाला तो पुढे जाऊ शकत नाही. भले त्याला मार्क्स मिळतात, पण त्याला जो आत्मविश्वास पाहिजे तो आत्मविश्वास त्याला मिळत नाही. म्हणून हे जे तुम्ही केलं हे तुमचं कर्माचं फळ होतं, ते तुम्हाला मिळालं. आमचा त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप नाही, हा फक्त तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी मी शिस्त पाळत होतो. अगदी बरोबर की मी सांगितलं मला अजून मी कालच बोलत, माझा काल शेवटचा दिवस होता, तरी मी सकाळी 8 वाजता शाळेत आलो, तरी 8 वाजता हजर होतं. त्याचं कारण एवढंच आहे की इतरांनी आपल्याकडून काहीतरी घ्यावं, इतरांनी आपल्याकडून काहीतरी घ्यावं. म्हणजे आपला मोठेपणा व्हावा म्हणून नाही, तर चला टायमाचं काय महत्व आहे. राजवीर सर यांनी सांगितलं आता की वेळ किती महत्वाची, आणि म्हणून वेळ महत्वाची असतं. मीच म्हणजे चेष्टा घेत नाही. 3 वाजत आल्यात. सर्वात महत्वाचा मुद्दा, आत्मपरीक्षण करा, स्वतःचं निरीक्षण करा, दुसऱ्याचं पाहू नका काय चालते ते. स्वतःमध्ये जे अवगुण असते ते काढण्याचा प्रयत्न करा. आता उदाहरण मी देत नाही, वेळ भरपूर झालेला आहे, तर मग शेवटचं जे उदाहरण आहे ते शेवट उदाहरण देतो आणि माझे 2 शब्द त्या ठिकाणी थांबवतो मी. जसं मी तुम्हाला सांगितलं की माणसाने नेहमी आत्मपरीक्षण करावं. परंतु आज आपण काय करतो, आपण दुसऱ्याचं निरीक्षण करतो. याच्यावर फक्त एक छोटं उदाहरण 2 मिनिटाचं. एक आपल्यावर चालू आहे गुरु शिष्यावर. एक गुरु असतो, शिक्षक असतो, त्याच्याकडे तो शिष्य शिकवतो, त्याचं शिक्षण पूर्ण होतो. आणि मग गुरु काय करतो, त्या जाता जाता एक आरसा देतो, आणि तो सांगतो हा आरसा तुझ्यासाठी आहे. तू ज्यांना आरसा दाखवशील तर ते आरशामध्ये त्याच्याकडे जे काय भावना असतील, त्याच्याकडे ज्या चुका असतील, त्याचं मन काय सांगतंय हे तुला दिसेल. हे आरशामध्ये सुद्धा जे चुका आहेत ते दिसतील. त्याने आरसा घेतला आणि अगोदर जाण्याच्या अगोदर त्यांनी गुरुकडे असा आरसा केला. गुरुकडे आरसा केल्याबरोबर तो दचवून गेला. अरे जो आपल्याला उभे आयुष्यात शिकवतोय त्याच्यामध्ये एवढे दोष कमाल झाली. तो काय बोलला नाही. आरसा घेतला, पुढे गेला, घरी आला, प्रत्येकासमोर ते आरसा दाखवला. तर प्रत्येकामध्ये दोष दिसू लागला. आईत दोष, वडिलात दोष, मित्रात दोष, शिक्षक, चौकट दोष त्यात दिसू लागले. आणि मग पुन्हा तो गुरुकडे गेला की गुरु हे आरसा माझा कशाला गेला, मला सर्वांवर दोष दिसतात म्हणे. गुरुने सांगितलं हा जो आरसा आहे हा आरसा दुसऱ्यासाठी नव्हता दिला नाही, हा आरसा तुझ्यासाठी दिला होता. तू आरशात पाहायचं, तुझ्यात काय दोष आहे ते तू पाहायचं. हा आरसा तुझ्यासाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही. जोपर्यंत दुसऱ्याचे दोष पाहतील तोपर्यंत तुझ्यात काय आहे तुला काय करणार. म्हणून स्वतःमध्ये पहा, स्वतःच दोष असतील ते काढण्याचा प्रयत्न करा. कारण एखादी वस्तू ठेवण्यासाठी अगोदरची वस्तू तुम्हाला बाहेर काढावी लागते. एखादा डबा आहे, त्या डब्यात अगोदर वस्तू असतील आणि त्यात जर तुम्हाला आणखी वस्तू ठेवायच्या असतील तर तुम्हाला तो डबा रिकामा करणं आहे, स्वच्छ करणं आहे, आणि नंतर तुम्हाला ती वस्तू त्या ठिकाणी ठेवणं आहे. जर तसेच वस्तू ठेवायचा प्रयत्न केला तर सगळं विसरून. म्हणून अगोदर स्वच्छ करा, आपलं स्वच्छ करा, आपल्याला जो असते दिवस बाहेर काढा. आणि ते माझे विद्यार्थी या कार्यक्रमात असं वाटतंय की सर्व विद्यार्थी अगदी पद्धतशीर आहेत, त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची वाईट भावना नाही, अगदी स्वच्छ भावनेचे विद्यार्थी आहेत. आणि ते तुमचंच इच्छा आहे, तुमचा तो विचार आहे. माझं वैयक्तिक त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा हातभार नाही असं मला वाटतं. या ठिकाणी आज मी खूप धन्य झालो, त्याचा मोठा आनंद झाला मला. कारण विद्यार्थी माझी ऊर्जा आहे, जी आज मला ऊर्जा मिळाली, जी एनर्जी मला मिळाली, या एनर्जीवर, या ऊर्जेवर राहिलं जे माझं आयुष्य आहे ते निश्चितपणे अगदी पार जेवढं आहे तेवढं आनंदाने पार करत, तेवढी ऊर्जा तुम्ही मला दिली. कारण एवढा आनंद जर कधी मिळत नसतो. ती ऊर्जेचा निश्चितपणे मी स्वीकार करतोय. तुम्ही हा जो पुरस्कार तुम्ही मला दिला हा कुठल्याही पुरस्कारापेक्षा सर्वश्रेष्ठ असा तो पुरस्कार आहे. त्याची किंमतही मला करता येते असा तो पुरस्कार मला प्राप्त झाला. आज खरोखर धन्यता मला याची मिळते की आज माझ्या वडिलांच्या हस्ते तुम्ही माझा सत्कार केला, माझा सन्मान केला. याचं मोठं भाग्य मला लाभतंय. एका वडिलांसमोर आणि एका मुलासमोर याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असते नाही. याच्या बाबतीसाठी मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्यासोबत सर्वांचा आपण सत्कार केला
हा फार मोठेपणा आहे. माझे सर्व सहकारी आहेत. तर मी अगोदर सांगितलं की याच्यामध्ये एकटा माणूस नसतो, तर या सर्वांचा, माझे जेवढे सहकारी आहेत त्या सर्वांचा सहभाग या ठिकाणी आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही एवढे मोठे माणूस झाला की अजूनही मला माहिती नव्हतं. जेव्हा हे सगळे एकत्र व्यक्ती आले तेव्हा मला माहीत झालं की कारण जो पण जवळ येत नाही तोपर्यंत काय माहीत होतं. हे आमचे संदीप ढाकणे आहेत, एवढं छानपैकी काम करतायत. हे आमचे गोगरे, संजय गोगरे आहेत, एवढं मोठं कवित्व त्यांच्याकडे आहे. हे ईश्वर खेडकर आहेत, हे माध्यमिक टीचर आहेत, त्यांच्याकडे एवढं मोठं वक्तव्य आहे. हे परमेश्वर गोटे आहेत. म्हणजे असे सगळेच विद्यार्थी आहेत की विचारता सोने प्रमोद बोगाणे आहे, तो खरात आहे, तळेकर आहे, संत चालक झाले, तो गाडेकर आहे. म्हणजे दिलीप खेडकर आहे, तो एक वकील झाला. उद्याचं काही न हो मी सर्व प्रार्थना करतो तुमच्यापर्यंत यांची गरज आम्हाला करू नये. म्हणजे एवढे मोठे म्हणजे मुलं तुम्ही निर्माण, मोठे मोठे मुलं झालात. हे आमचे साहेब, आमचे साहेब सुरेश साहेब बसले. अहो एवढे मोठे माणसं आहेत, आमचे मित्र आहेत. पण तुम्ही खरोखर म्हणजे अभिमान वाटतो या गोष्टीचा. मी मिलिटरीमध्ये आहेत, व्यावसायिक आहेत, कितीतरी मुलं आहेत. आता सर्वांची नावं मी घेण्यात असल्याची आहे, कारण सर्वांची नावं घेतली तर पुन्हा 7च वाजतील आणि तुम्ही मला एकाच दिवशी थांबावं लागेल. सरी तुम्ही तुमचा कार्यक्रम आणि आपलं ती शेवट वेळ उद्या नाही. पुन्हा एकदा सर्वांना मी धन्यवाद. माझं काही चुकलं असेल तर मी सर्वांची माफी मागतो. माझ्या विद्यार्थ्यांना काही चुकलं असेल तर त्यांच्या मार्फत माफी मागतो. कोणी जर सत्कार जर राहिला असेल, कोणी सन्मान जर राहिला असेल तर त्यांची मी माफी मागतो. आणि सर्वात शेवटी एक याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडवा. आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा.